नमस्कार निदेशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आम्ही शिक्षण कार्याचे संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा शोध घेत आहोत। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। हाऊसकीपिंगची व्याख्या करा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा आणि कलर डायनामिक्स। हाऊसकीपिंग, इम्पॉर्टन्स ऑफ गुड हाऊसकीपिंग। लोक कोणत्याही प्रकारच्या वातावरणात राहू शकतात, परंतु डिसेंट पर्यावरणासाठी चांगली हाऊसकीपिंगची सवय पाळणे महत्त्वाचे आहे। त्याच पद्धतीने प्रशिक्षण दिले जाऊ शकते कोणत्याही परिस्थितीत, पण अशा वातावरणात जेव्हा प्रशिक्षण दिले जाते जे चांगले विद्यार्थी तयार करतात, तर टीचिंग प्रभावी होईल। त्यामुळे त्याची जबाबदारी आहे सकारात्मक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक शिकण्यासाठी वातावरण। हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ट्रेनर चांगल्या हाऊसकीपिंगचे तत्त्व स्वीकारतो। चांगले हाऊसकीपिंग हे आवडते वातावरण तयार करत आहे आणि सकारात्मक आणि सक्रियसाठी पुरेशा सुविधा प्रदान करणे शिकणे। घरातील कोणीतरी फर्निचरची व्यवस्था करते आणि घरातील इतर वस्तू व्यवस्थित आणि सहज उपलब्ध होतात जेव्हा ते आवश्यक असतात, तेव्हा आपण असे म्हणू शकतो की त्या व्यक्तीकडे आहे गुड हाऊसकीपिंगचे खूप चांगले ज्ञान। खूप छान हाऊसकीपिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची योग्य जागा, योग्य मार्ग। एलिमेंट्स ऑफ गुड हाऊसकीपिंग। क्लेनलीनेस, घरकामाची पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी काळजी घ्यावी लागते ती म्हणजे स्वच्छता। कामाचे ठिकाण किंवा प्रशिक्षण आयात केलेले ठिकाण अस्वच्छ असल्यास प्रशिक्षणार्थींना अशा वातावरणात प्रशिक्षण घेण्यास स्वारस्य राहणार नाही। मेंटेनन्स ऑफ फ्लो व्यवस्थित राखला पाहिजे। ते तेल, वंगण, पाणी आणि इतर निसरड्या गोष्टींपासून मुक्त असले पाहिजे। फ्लोरची पातळी एक समान असणे आवश्यक आहे जेणेकरून मशीन फिक्सिंगसाठी तसेच माणसे आणि सामुग्रीच्या हालचालीसाठी कठीण होणार नाही। प्लेसिंग ऑफ मशीन्स, यंत्रसामग्री योग्यरित्या ठेवली पाहिजे। चालू स्थितीत मशीन्समुळे मशीनभोवती फिरणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये। जड उपकरणांचा पाया योग्य असेल याची काळजी घेतली पाहिजे। एकाच ठिकाणी गर्दी टाळावी। गँगवेज, मेन आणि मेरियलच्या हालचालीसाठी योग्य गँगवे आणि साठवण जागा प्रदान केली पाहिजे। आवश्यकतेनुसार त्याची किमान रुंदी असावी आणि योग्य रंगाने चिन्हांकित केले जावे। स्टोरेज ऑफ मटेरियल्स, स्टोअरमधून प्रशिक्षण साहित्य मिळवल्यानंतर प्रशिक्षकाने योग्य ठिकाणी साठवून ठेवावे। अपघात टाळण्यासाठी स्फोटके आणि ज्वलनशील वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात। स्टोरेज अशा पद्धतीने असणे आवश्यक आहे की सामग्री योग्य वेळी वापरण्यासाठी उपलब्ध असावी। स्क्रॅप अँड वेस्ट, त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते गोळा करणे आवश्यक आहे। मेटल स्क्रॅपसाठी ते काही एजंटांकडून खरेदी केले जाऊ शकतात की नाही हे शोधण्यासाठी चौकशी करणे आवश्यक आहे, जे त्यांच्यासाठी उपयुक्त असू शकतात। टाकाऊ वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे। लाइटिंग अँड व्हेंटिलेशन, ट्यूब लाईट वापरून प्रकाशाची सोय करता येते, पण ब्राईटनेस जास्त नसावा आणि तो मंद नसावा याची काळजी घेतली पाहिजे। नैसर्गिक प्रकाशाला नेहमीच प्राधान्य दिले जाते। योग्य प्रकाशामुळे अपघात टळतात आणि कामाचा वेग वाढतो। पंखे आणि नैसर्गिक व्हेंटिलेटरच्या वापराद्वारे वायुवीजन प्रदान करणे आवश्यक आहे। फायर एक्सटिंग्विशर्स अँड फर्स्ट एड, कारखान्याच्या कायद्यानुसार प्रत्येक संस्थेला अग्निशामक यंत्रे असणे आवश्यक आहे। आग लागल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे। कार्बन डायऑक्साईडचा वापर सामान्यतः अग्निशामक एजंट म्हणून केला जातो। कार्बन टेट्राक्लोराइड, सोडा ॲसिड, फोम आणि वाळू वापरलेले काही इतर एजंट, सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय करूनही अपघात होण्याची शक्यता असते। अशा वेळी डॉक्टरांची वाट न पाहता सर्व विभागांनी स्वतःला मदत करणे आवश्यक आहे। प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्व आवश्यक साहित्य समाविष्ट आहे ज्याद्वारे जखमी व्यक्ती ताबडतोब उपचार केले जाऊ शकतात। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ते आवश्यक असताना कसे वापरावे याचे प्रशिक्षण देखील दिले पाहिजे। बॉक्स शोधणे पूर्णपणे आवश्यक आहे, विद्यार्थ्याला सहज प्रवेश मिळेल अशा ठिकाणी। शेवटी असे म्हणता येईल की वरील सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यशाळेची रचना केली जावी, जी प्रशिक्षण देण्यासाठी एक आदर्श ठिकाण असेल। कलर डायनामिक्स, आजूबाजूच्या आणि कामाच्या ठिकाणी योग्य रंगसंगती केल्याने प्रशिक्षणार्थींच्या कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सामान्य कल्याणासाठी मोठा हातभार लागतो। कमाल मर्यादा, भिंती आणि उपकरणे यावर योग्यरित्या निवडलेल्या फिनिशमुळे चांगली दृश्यमान स्थिती आणि आनंदी कामकाजाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते, जे उच्च दर्जाची स्वच्छता आणि हाऊसकीपिंगसाठी प्रोत्साहन देते।
फिकट रंगातील साध्या योजना सामान्यतः वर्क शॉप्स आणि क्लाससाठी सर्वोत्तम पर्याय असतात. खोल्या ज्वलत रंगांचे मोठे भाग सुरुवातीला आकर्षक दिसतात, परंतु जेव्हा एखाद्याला दिवसभर त्यांच्याभोवती काम करावे लागते तेव्हा ते विचलित होऊ शकतात. प्रतिबंधित उपचारांमुळे चिरस्थायी समाधान मिळण्याची अधिक शक्यता असते. फोयर्स कॉरिडॉर सारख्या काम नसलेल्या भागात अधिक विस्तृत सजावट समाधानकारक आहे. रंगीबेरंगी पोस्टर्स, तक्ते इत्यादींद्वारे त्यांना जिवंत केले जाऊ शकते. रंग त्यांच्या प्रभावानुसार उबदार आणि थंड असे वर्गीकृत केले जातात. रंग पिवळ्या लाल सेक्टरमधून घेतले जातात. रंगमंडळ उबदार भ्रमाचे उत्पादक आहेत. दुसरीकडे फिकट गुलाबी किंवा निळ्या हिरव्या सेक्टरमधील रंगांवर आधारित योजना थंड प्रभाव देते. ते गरम परिस्थिती थोडी अधिक सहन करण्यायोग्य बनवतात. सरासरी परिस्थितीत उबदार आणि थंड रंगांचा वापर आनंददायी परिणामांसह केला जाऊ शकतो. याशिवाय रंगांचा प्रकाश परावर्तित गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे. पांढरा 100% परावर्तित करतो तर काळा 0% प्रकाश परावर्तित करतो. सिलिंग अँड रूफ सरफेस या नेहमी शक्य तितक्या जवळच्या पांढऱ्या शेड्स बनवल्या पाहिजेत, कारण त्यांच्यापासून परावर्तित होणारा प्रकाश संपूर्ण आतील भागात समान रीतीने पसरतो आणि चमकणाऱ्या पृष्ठभागावरून लक्ष विचलित करणारा चकाकी कमी करतो. हा एक रंग आहे जो उष्णकटिबंधीय हवामानात थंड प्रभाव प्रदान करतो. वॉल अँड फ्लोर्स डोळ्याच्या पातळीवर किंवा खाली पांढरा पृष्ठभाग चकाकणारा बनतो. त्यामुळे साधारण 75% परावर्तक असलेले फिकट रंग सामान्य भिंतींसाठी आणि 50% जेव्हा भिंत जोरदार प्रज्वलित असते तेव्हा योग्य असतात. फ्लोरचा रंग भिंतीपेक्षा जास्त गडद असावा. प्लांट आणि इक्विपमेंट वर्क बेंच मशीन्स आणि डेस्कटॉप मध्ये साधारणपणे 20 ते 40% रिफ्लेक्टन्स असले पाहिजेत, म्हणजे राखाडी किंवा तपकिरी डेस्क आणि वर्क बेंच टिकाऊ स्व रंगीत नॉन ग्लॉसी मटेरियल मध्ये पूर्ण केले पाहिजेत. भारतीय मानके मशीनवर हिरवे, गार्ड आणि कव्हरवर पिवळे, इलेक्ट्रिकल उपकरणांवर केशरी सुचवतात. फायर अँड सेफ्टी इक्विपमेंट या उपकरणांच्या वर भिंतीवर रंगीत पॅच ठेवल्याने आपत्कालीन परिस्थितीत त्याचे जलद स्थान सुनिश्चित होते. मशीन कंट्रोल्स स्टॉप बटन नेहमी स्पष्टपणे चिन्हांकित केले पाहिजे, कारण कोणीही आपत्कालीन स्थितीत ते शोधण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. स्टॉप बटन सहसा लाल असते, स्टार्ट बटन हिरवे असते, तर गिअर लिव्हर बहुतेकदा पिवळे असते. लुब्रिकेशन पॉइंट्स आणि तेलाच्या छिद्रांभोवती विरोधाभासी रंगाचे छोटे पॅच दिले पाहिजेत, जेणेकरून ते सहज ओळखता येतील. हा सामान्यतः स्टीलच्या राखाडी मशीनवर गेरूचा पिवळा पॅच असतो. हॅझर्ड्स जेव्हा हॅझर्ड पुरवले जाऊ शकत नाही तेव्हा रंग वापरावे. सहसा लाल रंग वापरला जातो. हा विषय हाऊसकीपिंगची व्याख्या कशी करायची आणि त्याचे महत्त्व आणि रंगाची गतिशीलता स्पष्ट करते. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजला असेल आणि आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही एक नवीन संकल्पना शिकू. धन्यवाद.